तर जय शिवराय मित्रांनो, राज्यामध्ये राबवल्या जाणारी ॲग्रिस्टॅक योजना, या योजनेच्या शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर युनिक आयडी ज्याला म्हणतात, तर यासाठी शेतकऱ्यांनी 100% रजिस्ट्रेशन शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे, असे आव्हान इथं महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून इथं देण्यात आलेले आहेत. तर याच्या संदर्भात शेतकऱ्यांना इथं आव्हान केलं जात आहे, निर्देश इथं शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जात आहेत. तर यामुळे आता कृषी कार्यालयांमध्ये धावपळ बघायला इथं मिळू शकते आणि त्यासोबतच तहसील कार्यालय असतील, तलाठी कार्यालय असतील किंवा मग कृषी विभाग असेल, कृषी कार्यालय असतील, तर या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी रजिस्ट्रेशन करण्याचे आव्हान इथं शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत जर का आपण इथं बघितलं तर पी-एम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर युनिक आयडी, तर पी-एम किसानचे जे काय लाभार्थी आहेत, तर तर या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 100% तर ॲग्रिस्टॅकच्या पोर्टलवरती या शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करण्याचं एक टार्गेट देण्यात आलेलं होतं. तर पहिल्या टप्प्यामध्ये ही जी काही नोंदणी होती, तर ही पी-एम किसान लाभार्थ्यांसाठी इथं चालू करण्यात आली होती आणि याच्याच अंतर्गत इथं बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 13 ते 20% हे लाभार्थी, तर हे लाभार्थी फार्मर विशिष्ट ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी अद्यापही इथं बाकी आहेत. तर हे शेतकरी पी-एम किसानच्या येणाऱ्या हप्त्यासाठी हे मुकू शकतात, यांना वगळण्यात येऊ शकतं. तर यामुळेच या शेतकऱ्यांना लवकरात लवकर इथं आव्हान केलं जातं आहे, जेणेकरून तर जे काही पात्र शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये याही शेतकऱ्यांचं नाव इथं ॲड केलं जाईल आणि याच्यामुळेच राज्य शासनाच्या माध्यमातून पी-एम किसानच्या हप्त्यासाठी असो किंवा मग नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी असो, या लाभार्थ्यांना या शेतकऱ्यांनाही देखील ॲड केला जाईल. तर यामुळेच हे प्रयत्न इथं सरकारकडून केले जात आहेत. मित्रांनो, पी-एम किसानच्या योजना असो किंवा मग त्याच धर्तीवरती नमो शेतकरी राबवल्या जाणारी योजना असो, तर या दोन्ही योजनांसाठी ॲग्रिस्टॅकच्या पोर्टलवरती फार्मर युनिक आयडीसाठी रजिस्ट्रेशन असणे हे अनिवार्य इथं करण्यात आलेले आहे, बंधनकारक इथं करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त देखील आपण बघितलेलं आहे की याबद्दल जी-आर देखील आलेले आहेत की कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या जे काही योजना आहेत, तर याचं देखील पोर्टल लवकरात लवकर इथं चालू होईल, याचे इथं अपडेट समोर आलेले आहेत. तर ह्या कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना, तर त्यामध्ये महा-डी-बी-टी पोर्टल असो किंवा मग शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सिंगल विंडो फेज योजना असेल किंवा मग फार्मर ॲप असेल, तर या कोणत्याही योजना असो शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या, तर या योजनांसाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असेल किंवा मग त्याचा नंबर देखील असेल, तर हे असणे बंधनकारक इथं करून दिलेलं आहे. आणि याच्याशिवाय शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कोणत्याही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही, दिला जाणार नाही, असे देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त देखील शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदान इथं शेतकऱ्यांना दिलं जातं. त्यामध्ये अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल किंवा मग चक्रीवादळ असेल किंवा मग पूर परिस्थिती निर्माण होणे. तर या सर्व गोष्टीचं जेव्हा इथं शेतकऱ्यांचं के-वाय-सी इथं केलं जातं, तर तेव्हा के-वाय-सी करत असताना हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचा जो काही नंबर आहे, तर तो नंबर इथं मागितला जाणार आहे, तो तिथं भरून घेतला जाणार आहे. त्यामुळेच जेव्हाही तुमचं कोणत्याही शेतीचं नुकसान असेल, कोणत्याही गोष्टीचं वितरण तुम्हाला हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असणे गरजेचं आहे. त्याचा नंबर देखील असणे गरजेचं आहे आणि याच्याचमुळे हे गरजेचं आहे. आणि आता पीक विमा तर इथं सुधारित पीक विमा इथं राबवला जाणार आहे आणि याच्या बाबतीतचे जी-आर देखील इथं अपडेट करण्यात आलेले आहेत, काढण्यात आलेले आहेत. आणि आता येणाऱ्या हंगामामध्ये जेव्हा आपण पीक विमा इथं भरू, तर तेव्हा देखील पीक विमा भरत असताना शेतकरी विशिष्ट ओळख फार्मर युनिक आयडी नंबर तुम्हाला तिथं भरावा लागणार आहे. त्यामुळे पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल किंवा मग शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मिळणारं कोणत्याही प्रकारचं अनुदान असेल, तर यासाठी तुम्हाला फार्मर युनिक आयडीचा नंबर असणे तुमच्याकडे गरजेचं आहे. तर मित्रांनो, बरेच सारे शेतकरी म्हणतील की यासाठी आता आम्हाला काय करायचं आहे? या नंबर मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे? मित्रांनो, फार सोपी पद्धत आहे यासाठी. फक्त 5 मिनिटामध्ये हे तुम्हाला केलं जाऊ शकतं. तुम्ही मोबाईलवरती देखील घरबसल्यावरती तो काढू शकता. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला फक्त तुमचा नमुना नंबर 8चा नंबर, सातबाऱ्याचा नंबर, तुमचा आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर ज्यावरती तुमचा ओ-टी-पी येईल. फक्त एवढ्याच गोष्टी इथं गरजेच्या आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे यामध्ये अपलोड करायचे नाही आहेत. फक्त तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती असणे इथं गरजेचं आहे. ठीक आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा मग सी-एस-सी सेंटरवरती जाऊन तुम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांकडून हे देखील बनवू शकता. तुमचा नंबर देखील जनरेट करू शकता. मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही सी-एस-सी सेंटरवरती जा किंवा मग तुम्ही स्वतः देखील हे मोबाईलवरती करू शकता. लवकरात लवकर तुम्ही हा नंबर जनरेट करायचा आहे. त्याची एक प्रिंट तुम्ही स्वतःकडे काढून ठेवा. तर मित्रांनो, बरेच सारे इथं शेतकरी म्हणतील की
आमचा अप्रूव्ह अजून झालेला नाही आहे, आम्हाला अजून काही कार्ड इथं मिळालं नाही. मित्रांनो, तुम्हाला फक्त आणि फक्त सध्या तरी तुमचा जो काही नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर, तर तो नंबर इथं गरजेचा आहे. आणि लवकरात लवकर त्याचं जे काही कार्ड आहे अन्नदाता कार्ड त्या योजनेअंतर्गत ते कार्ड तुम्हाला लवकरात लवकर इथं मिळणार आहे. हे कार्ड वाटप करण्यासाठी प्रधानमंत्रींच्या माध्यमातून एक सभा भरवल्या जाईल. त्या सभेच्या अंतर्गत ते इथं ह्या अन्नदाता कार्डचं इथं वितरण केलं जाईल. मित्रांनो, सध्या तरी तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तोच इथं गरजेचा आहे. तर सध्या तरी याचं जे काही अप्रूव्ड आहे तर ते तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ते इथं अप्रूव्ड करून देण्यात आलेलं आहे. आणि काही ठिकाणी तर डायरेक्ट सिस्टमच्या माध्यमातूनच ते इथं अप्रूव्ड केलं जातं. तर आणि काही गोष्टी आहे याच्यामुळे की काही शेतकऱ्यांचे जे काही सामायिक क्षेत्र असतील किंवा मग काही फेरफारच्या गोष्टी असेल, तर या गोष्टीमुळे देखील ते अप्रूव्ड काही जणांचे इथं बाकी आहेत. तर काही ठिकाणी जे काही सिस्टम अप्रूव्ड होतात, तर ज्या ठिकाणी सिस्टम अप्रूव्ड होत नाहीत, तर त्या ठिकाणी तलाठीच्या माध्यमातून ते इथं अप्रूव्ह केलं जातं. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांचे अप्रूव्ह हे होणार आहेत, तर त्यामुळे शेतकऱ्यांना कोणालाही इथं काळजी करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, तर सध्या तरी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. तुमचा फार्मर युनिक आयडीचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे मिळवा. जेणेकरून तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही इथं अनुदान असेल, कोणत्याही योजना असेल, तर त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी इथं घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील पाठवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.